जगात सर्वश्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या तुम्ही दिलेल्या सर्वश्रेष्ठ संविधानाची अवहेलना करायला निघालो आहोत. बाबासाहेब आम्हास माफ करा. तुम्ही सांगितलेल्या स्वातंत्र्याचा केव्हाच स्वैराचार झाला इथे. तुम्ही सांगितलेल्या स्वातंत्र्याचा केव्हाच स्वैराचार झाला इथे. म्हणून तर भर चौकात संविधान जाळणाऱ्यांची अवलाद पैदा होताना दिसते इथे. म्हणून तर भर चौकात संविधान जाळणाऱ्यांची अवलाद पैदा होताना दिसते इथे. बाबासाहेब आम्हास माफ करा. इतके वर्ष मंदिर मशिदीच्या नावावर मुडदे पाडले आम्ही. इतके वर्ष मंदिर मशिदीच्या नावावर मुडदे पाडले आम्ही. आता कुठे ते शांत होताना दिसत असताना नवा वाद उभा केला जातो येथे. निघताय मोर्चे, जाळली जाताय घरे, मरताय माणसे आणि राजकारणी या पेटलेल्या तव्यावर सत्तेची पोळी शेकण्यातच मशगूल आहेत. हीच होती का तुम्हाला अभिप्रेत असणारी धर्मसहिष्णुता? बाबासाहेब आम्हास माफ करा. जातीय विषमतेच्या रोपट्यांना खतपाणी घातले जाते अजून इथे. म्हणूनच तर आमच्या माय बहिणीची उघड्यावर अबून लुटून ऍसिड टाकून जाळण्याची हिंमत होते हैवानांची. आणि आम्ही मात्र ती कोणत्या जाती धर्माची होती हे पाहण्यातच धन्यता मानतो. इतकी बोथट झाली आमची संवेदना. बाबासाहेब आम्हास माफ करा. तुमच्या विचारातील न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता व धर्मसहिष्णुता स्थापन करण्यात अजून किती पिढ्या गरजी पडतील आमच्या? कोण जाणे? बाबासाहेब आम्हास माफ करा. धन्यवाद.